क्षमाचा सर्वांना मनापासून नमस्कार। तुम्हाला स्क्रीनवर एक स्प्राउट मेकर दिसतोय, तर मी हा नवीन खरेदी केलाय आणि याचा रिझल्ट कसा आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने जो लाल डॉट आहे तो लाल डॉट तिन्ही लाल डॉट जे आहेत ते एका लाईन मध्ये आले पाहिजेत आणि चौथा जो कप्पा आहे तो रिकामा आहे। तर त्याचा उपयोग आपण कसा करायचा ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच। तर इथं मी काही धान्य जे आहेत हरभरा, मटकी, मूग आणि नाचणी भिजत घातले। तर मला बघायचं होतं की किती छान यामध्ये स्प्राउट तयार होतात। तर सांगायचा मुद्दा असा आहे की एक तर तुम्हाला दुसऱ्या वेगळ्या भांड्यामध्ये आधी तुम्हाला मटकी वगैरे भिजत घालायला लागते, तुम्ही त्यामध्येच नाही घालू शकत, म्हणजे तुमची भांडी तर ही 4-5 भांडी अशीही पडणार आहेतच। सो आता हे मी 8 ते 9 तास सर्व धान्य भिजवून घेतलेलं आहे। आता आपण काय करायचं, हे धान्य अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे। तर जो लास्टचा 4 नंबर वाला जो कप्पा आहे त्यामध्ये थोडंसं 1-2-3 चमचे यामध्ये पाणी घालायचं आणि मग त्यानंतर आपण जो लास्ट 3 नंबरचा जो कप्पा आहे त्यामध्ये आपण एक एक करून नंबरनं धान्य घालणार आहोत। तर प्रथम मी इथं हरभरा घेतलाय। तर हरभरा छान असा पसरवून घ्यायचा। जो लाल डॉट आहे त्या डॉट वरती आपण धान्य पसरवायचं नाही, तो ओपन ठेवायचा आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय अगदी त्या पद्धतीने। आता मी काय करते, याच पद्धतीने सर्व धान्य जे आहे भिजवलेलं ते मी पसरवून घेते। तर आता मटकीचा नंबर आलेला आहे, तर मटकी थोडी जास्त आहे त्यामुळे मी 2 कप्प्यामध्ये हिला पसरवून घेणार आहे। अगदी तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने। जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ यूजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बरेच दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड का केला नाही यासाठी मला बरेच मेसेज आलेले आहेत, तर ती मेसेजचं उत्तर सुद्धा मी अगदी थोड्या दिवसात देईनच। आता आपण हे मटकी जी पसरवलेली आहे तर आपण काय करणार आहोत, नाचणी सुद्धा याच पद्धतीने आपण पसरवून घेणार आहोत। तर पूर्ण पाणी याचं काढून घ्यायचंय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचंय। मी मगाशी सांगितल्या पद्धतीने लाल जो डॉट आहे त्या डॉट वरती बिलकुल आपल्याला धान्य पसरवायचं नाही। आता आपण हे 12 ते 13 तास असंच ठेवून द्यायचं आहे। तर मी काय करणार आहे, मटकी थोडीशी माझी शिल्लक राहिले तर जिथं मी हरभरा पसरवलाय तिथं थोडीशी जागा करते आणि आणखी मी यामध्ये मटकी पसरवून घेते, म्हणजे काय होईल, सर्व धान्य आपलं व्यवस्थित यामध्ये बसेल। तर ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला 12 ते 13 तासानंतर मी सांगणार आहे की ह्याचे स्प्राउट कसे आले। चला, आपलं सर्व काम व्यवस्थित झालेलं आहे। आता याच्यावर जे झाकण होतं ते ठेवायचं आणि उबदार ठिकाणी हा जो स्प्राउट मेकर आहे तो असाच ठेवून द्यायचा। आता 12 ते 13 तासानंतर तुम्ही बघू शकताय की जी नाचणी होती त्याला काही खास असे स्प्राउट आले नाहीत। मटकीला छान असे स्प्राउट आलेले आहेत। सोबतच आपण हरभरे सुद्धा बघू शकता, खूप छान असे याला स्प्राउट आलेले आहेत। आता हे स्प्राउट आले, पण खरंच आपल्याला हा मेकर घ्यायची गरज आहे का, तर मला असं वाटतं काही आवश्यकता नाही। मी नॉर्मली जसं आपण स्प्राउट आणतो तसे सुद्धा खूप छान आणि अमेझिंग असे स्प्राउट माझ्या मटकीला आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। सो तुम्ही या व्हिडिओवरनं तुमच्या लक्षात येईल की स्प्राउट मेकर घेतलंच पाहिजे, पैसे घालवलेच पाहिजेत असं काही सुद्धा नाही। तुम्ही रेग्युलर प्रमाणे छान असे स्प्राउट आणू शकता। हे स्प्राउट कसे आणायचे याचा जर व्हिडिओ हवा असेल तर मला तशी कमेंट्स करा आणि पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।